नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 येणाऱ्या 26 एप्रिल रोजी पेपर होणार आहे. मागच्या पेपरमध्ये जे आपण प्रश्न पाहिले आहेत त्यामध्ये महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या नियुक्तीसंबंधित प्रश्न पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती 2026. महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यामधून प्रश्न नक्की पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारताच्या उपराष्ट्रपतीपदी सध्या खालीलपैकी कोण आहेत? भारताचे उपराष्ट्रपती आहेत CP राधाकृष्णन. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारताचे 53वे मुख्य न्यायाधीशपदी सध्या कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्यायमूर्ती सूर्यकांत. प्रश्न असा पण येऊ शकतो की न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर 53वे मुख्य न्यायाधीश. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा अध्यक्षपदी खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओम बिर्ला. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभा सभापतीपदी खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, CP राधाकृष्णन. जे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे सभापती असतात. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभा उपसभापती कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरिवंश नारायण सिंग हे आहेत राज्यसभेचे उपसभापती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जिष्णुदेव वर्मा. अलीकडेच जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राम शिंदे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नीलम गोरे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्री चंद्रशेखर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत सुनेत्रा पवार. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजेश अग्रवाल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संजय दाते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोण आहेत? तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्षपदी सध्या कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सतीश कुमार. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे महासचिव कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रमोद चंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचे महासचिव खालीलपैकी कोण आहेत? तर लोकसभेचे महासचिव आहेत उत्पल कुमार सिंग. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे,
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत मल्लिकार्जुन खरगे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कितव्या क्रमांकाचे निवडणूक आयुक्त आहेत? तर भारताचे निवडणूक आयुक्त आहेत 26व्या क्रमांकाचे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे अध्यक्षपदी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तुहिनकांत पांडे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे महान्यायवादी खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर व्यंकटरमणी. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अजित डोभाल. पुढचा प्रश्न, भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत? तर भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनिल चौहान. पुढचा प्रश्न आहे, भारताचे वायुसेना प्रमुख कोण आहेत? तर वायुसेना प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारताचे नौसेना प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिनेश कुमार त्रिपाठी. पुढचा प्रश्न आहे, भारताचे थलसेना प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी आहेत भारताचे थलसेना प्रमुख. पुढचा प्रश्न आहे, रेल्वे सुरक्षा बल सेवा RPFSचे महासंचालक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सोनाली मिश्रा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, परमेश शिवमणी. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत निधी झेब्बर, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFचे महासंचालक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रवीण कुमार. प्रवीण कुमार आहेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFचे महासंचालक. पुढचा प्रश्न आहे, इस्रोचे अध्यक्षपदी सध्या कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, V नारायणन. पुढचा प्रश्न आहे, DRDOचे अध्यक्षपदी सध्या कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समीर V कामत. समीर V कामत आहेत DRDOचे अध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुभाषिस चौधरी. पुढचा प्रश्न आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARCचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विवेक भसीन. पुढचा प्रश्न आहे, 23व्या विधी आयोगाचे अध्यक्षपदी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आहेत 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे, विधी सचिवपदी खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अंजू राठी राणा. पुढचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोण आहेत? तर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत अरविंद पनगडिया, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोण आहेत?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी. पुढचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेच्या नवीन महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रितू तावडे. पुढचा प्रश्न आहे, ठाणे महानगरपालिकेच्या नवीन महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शर्मिला पिंपळोलकर. पुढचा प्रश्न आहे, नागपूर महानगरपालिकेच्या नवीन महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नीता ठाकरे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नवीन महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, समीर राजूरकर. पुढचा प्रश्न आहे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुजाता पाटील. सुजाता पाटील यांची निवड झाली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी. तर ह्या होत्या महत्त्वाच्या नियुक्त्यांशी संबंधित प्रश्न. एकदम महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न यामध्ये आपण बघितले आहेत, जे की येणाऱ्या एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतील. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.